जय हरी शेतकरी मंडळी, जेव्हा कुंपणच शेत खात असेल तर मग त्या शेतीच्या मालकाला काय मिळणार हा प्रश्न उभा राहतो. आणि तसंही आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की तळ राखणारा पाणी पित असतो, आणि ते गृहीत धरून त्या तळ्याच्या मालकाला माहीत असतं की आता राखणदारे म्हणून थोडंफार खाणार आहे, असं सगळं चाललेलं असतं. तशी एक आता केंद्र सरकारची योजना आहे, आणि त्या योजनेच्या माध्यमातून काकडीलासुद्धा 50% अनुदान मिळत असते, म्हणजे आपली खायची काकडी लागवड करून. मात्र हे मला माहीत नव्हतं, तुम्हाला माहीत असेल कदाचित. आणि हा विभाग चालवणारे केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनीच या माध्यमातून 99 लाख रुपये अनुदान मिळवलेलं आहे. त्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्याचं नाव आहे, ते भाजपचे खासदार आहेत, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी काकडी लागवड करून 99 लाख रुपयाचं अनुदान हे लाटलेले. आता ही योजना जी आता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आता असं लागवड करून या माध्यमातून अनुदान मिळू शकता. ही जी योजना आहे मित्रांनो, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या माध्यमातून राबवली जाते. आता फलोत्पादन म्हणलं की आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे, पपाया लावायच्या, मोसंब्या लावायच्या, आंबे लावायचे, म्हणजे फलोत्पादन. मात्र यामध्ये हे सुद्धा पिकं येतात. आणि याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंतर्गत पुन्हा शिमला मिरची, काकडी, टोमॅटो, यामध्ये फुलं पुन्हा येतात, काही गुलाब, अँथोरियम, आर्किडसह अशा 8 फुलांचा समावेश या योजनेमध्ये. आणि यामध्ये जेवढा तुमचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या 50% अनुदान हे मिळत असते. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबाला 1 कोटी रुपयापर्यंत हे अनुदान मिळत असतं. आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे जर असं अनुदान मिळवायचं असेल तर नक्कीच आपण या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आता हे जे भागीरथ चौधरी आहेत, तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे केंद्रीय कृषी मंत्री आणि कल्याण राज्यमंत्री आहेत, आणि यांच्याच मंडळाअंतर्गत हा उपक्रम येतो, आणि ते त्या मंडळावर उपाध्यक्षसुद्धा आहेत. आणि महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे यासाठी 2025मध्ये 467 या प्रकल्पासाठी अर्ज आलेले होते, आणि त्यापैकी या मंत्री महोदयाचा एक होता. आणि अशा 60 प्रकल्पांना मंजुरी देऊन त्यांना 50 लाख रुपयापेक्षा जास्त अनुदानसुद्धा देण्यात आलेलं होतं. मग जर असे मंत्रीच अशा योजनांचा लाभ घेत असतील तर मग जे काय अनुदानासाठी इकडं गोर गरीब शेतकरी आपलं छोटं मोठं अनुदान असते, असं लाखोत नसतंच आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्याचं. आणि मग हे अनुदान तिकडंच लाटत असतील तर मग इकडं शेतकऱ्याला काय मिळणार? त्यांनी काकडीची लागवड केली होती 16,592 चौरस मीटर क्षेत्रावर, आणि हे अनुदान त्यांनी मिळवलेलं आहे. आता यामधले महत्त्वाचे सांगायचे, हा जो काही प्रकार आहे हा सगळा इंडियन एक्सप्रेसनं उघड केलेला आहे. हे जे खासदार आहेत तर यामध्ये राजस्थानच्या डिडवान कुचामन जिल्ह्यातील पीह गावातील चौधरी यांच्या शेतातील प्रकल्प स्थळाला भेट दिली आहे इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी. आणि अनुदानाच्या रकमेव्यतिरिक्त योजनेअंतर्गत अनिवार्य असलेल्या फलकावर प्रकल्पाची एकूण किंमत 1.99 कोटी रुपये होती. म्हणजे 50% अनुदान त्यांनी 99 लाख रुपये हे मिळवलेले. 2024 पासून कृषी मंत्रालयात राज्यमंत्री असलेले चौधरी यांनी NHBच्या योजनेअंतर्गत प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी 15 एप्रिल 2025 रोजी मंजुरीसाठी अर्ज दाखल केला. 14 दिवसानंतर 29 एप्रिल 2025 रोजी या योजनेअंतर्गत प्रकल्पाला तत्वता मंजुरीसुद्धा देण्यात आली. आता मला सांगा, आपल्याला जर महाडीबीटीच्या अंतर्गत अर्ज केला तर आपल्याला अर्ज मंजूर व्हायला किती दिवस लागतात? आणि या मंत्री महोदयाचा अर्ज अवघ्या 14 दिवसात झाला. 11 मार्च 2026च्या नोंदीनुसार प्रकल्पाला NHBकडून अंतिम मंजुरी मिळाली, आणि 30 मार्च रोजी 99.03 लाख रुपयांचे भांडवली गुंतवणूक अनुदान राजस्थानमधील किशनगड येथील चौधरी यांच्या HDFC बँक कर्ज खात्यात जमा ही रक्कम करण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने तपासलेल्या अनुदान हस्तांतरणाच्या नोंदीमध्ये फलकावर दर्शवलेल्या 99.60 लाख रकमेतील उर्वरित जी काही 57 लाख रुपये रक्कम होती तिचा उल्लेख नव्हता, नुसता 99 लाखाचा होता. म्हणजे मला सांगा, इकडं आपला सर्वसाधारण शेतकरी या अनुदानासाठी झगडत असतो,
आणि जर हे तळं राखणारेच पाणी पित असतील किंवा कुंपणच शेत खात असेल तर मग त्या शेतकऱ्यांना काय मिळणार हा प्रश्न उपस्थित राहतो. आता यावर तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं अनुदान मिळालं आहे का हे नक्कीच कमेंट करा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.